नमस्कार, अक्षर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जे पण पहिल्यांदाच गाडी शिकायला जात आहेत तर गाडीमध्ये काय काय फंक्शनिंग दिलेले असतात, ते कशा प्रकारे काम करतात, ज्याप्रमाणे एक्सेलेटर, ब्रेक, क्लच, हँड ब्रेक, गाडीचे गिअर्स हे कसं काम करतात हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आणि ह्या विषयावर आपण ऑलरेडी एक व्हिडिओ बनवली होती जी आपली यूट्यूबची सुरुवात होती, पण त्या व्हिडिओमध्ये काही पॉईंट्स हे राहिले होते, त्यामुळेच आपण ही व्हिडिओ रिपीट करत आहोत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गाडीचे बेसिक फंक्शनिंग कशा प्रकारे काम करतात हे पाहणार आहोत। तर चला सुरू करूया। तर बघा, आजची व्हिडिओ ही आपण मॅन्युअल कारमध्ये म्हणजे गिअरवाल्या गाडीमध्ये बनवत आहोत। आणि जर गाडी गिअरवाली असेल तर त्याला 3 पेडल दिलेले असतात। तर 3 पेडल म्हणजे बघा इथे दिसत असेल, याला एक्सेलेटर बोललं जातं, हे ब्रेक आहे आणि हा क्लच आहे। तर कधी पण एक्सेलेटर आणि ब्रेक वापरताना तुम्हाला उजव्या पायाचाच वापर करायचा आहे। कधी पण तुमचा उजवा पाय हा क्लचकडे घेऊन जाऊ नका, हे कम्प्लिटली चुकीचं आहे। उजव्या पायाने तुम्हाला एक्सेलेटर आणि ब्रेकचा वापर करून घ्यायचा आहे। आणि हा जो क्लच आहे ह्याच्यासाठी फक्त तुम्हाला डावा पायच वापरायचा आहे। कधी पण तुमचा डावा पाय तुम्ही ब्रेक आणि एक्सेलेटरकडे घेऊन येऊ नका, कारण की हे पण चुकीचं आहे। म्हणजेच तुम्हाला डाव्या पायाने फक्त क्लच ऑपरेट करायचं आहे आणि उजव्या पायाने तुम्हाला एक्सेलेटर आणि ब्रेक गरजेप्रमाणे तुम्हाला वापरायचं आहे। तर आता एक्सेलेटर, ब्रेक आणि क्लचचं काम काय असतं ते आपण बघूया। एक्सेलेटरचं काम हे असतं की गाडीला तुमच्या स्पीड मिळणं, म्हणजे किती तुम्हाला गती द्यायची आहे, किती स्पीड द्यायचं आहे, त्याप्रमाणे तुम्हाला तेवढं कमी जास्त तुम्हाला ते प्रेस करायचं आहे। जेवढं जास्त प्रेस कराल तेवढं तुमचं स्पीड वाढत जाईल, जेवढं कमी कराल तेवढं तुम्हाला कमी स्पीड मिळेल। त्याच्यानंतर ब्रेकचं काम आहे की गाडीचं स्पीड कमी करणं किंवा गाडी पूर्णपणे थांबवणं। जेवढा तुम्ही ब्रेक दाबाल, हळू ब्रेक दाबलात तर तुमचा स्पीड हा कमी होईल आणि पूर्ण जर दाबलात तर तुमची गाडी थांबून जाईल। आणि त्याच्यानंतर जो सगळ्यात महत्त्वाचा रोल आहे ते म्हणजे ह्या क्लचचा। क्लचचं काम हे असतं, क्लचची 3च कामं आहेत। एक म्हणजे जेव्हा पण तुम्ही गाडी स्टार्ट करायला जाल त्यावेळेला तुम्हाला क्लच हा हळूहळू सोडायचा असतो, ते एक काम झालं। दुसरं जे काम आहे, जेव्हा पण तुम्ही गिअर जेव्हा चेंज करत असाल, म्हणजे तुम्ही 1, 2, 3, 4, 5 म्हणजे कोणता पण गिअर जर तुम्ही वाढवत असाल किंवा पण कोणता पण गिअर तुम्ही जर कमी करत असाल तर त्या प्रत्येक वेळेला तुम्हाला क्लच हा 100%च प्रेस करायचा आहे, नंतर मग गिअर चेंज करायचा आहे। कधीच तुम्ही क्लच आता 50% दाबून गिअर चेंज करायला जाऊ नका, कारण की त्याच्याने गिअर बॉक्स हा लवकरात लवकर खराब होतो। तर त्यामुळे तुम्हाला क्लच हा 100% दाबून तुम्हाला गिअर हा चेंज करायचा असतो। आणि तिसरं जे काम आहे क्लचचं ते म्हणजे जेव्हा पण गाडी जेव्हा तुम्ही फुल स्टॉप कराल, म्हणजे पूर्णपणे जेव्हा थांबवायची असते गाडी, त्यावेळेला तुम्हाला क्लच हा पूर्णपणे दाबूनच तुम्हाला असा ब्रेक दाबायचा असतो, म्हणजे तेव्हा तुमची गाडी थांबेल आणि इंजिन पण चालू राहील त्याच्याने। आणि जर तुम्ही क्लच न दाबता जर फक्त ब्रेकने जर गाडी थांबवली तर तुमची गाडी थांबेल पण तुमचं इंजिन बंद होईल। म्हणजे क्लचचं जे तिसरं काम आहे की ते तुम्हाला क्लच पूर्णपणे दाबूनच तुम्हाला ब्रेकने गाडी थांबवून घ्यायची असते। आणि हेच जर तुमची जर ऑटोमॅटिक कार जर असेल, आता आपण गिअरवाल्या गाडीचं बघितलं, पण जर ऑटोमॅटिक कार असेल तर त्याच्यामध्ये क्लच हा प्रकार दिलेला नसतो। त्याच्यामध्ये फक्त 2च पेडल असतात, एक म्हणजे एक्सेलेटर आणि ब्रेक। त्याच्यामध्ये तुम्हाला डाव्या पायाचा अजिबात वापर करायचा नाही, डावा पाय पूर्णपणे तुम्हाला पूर्ण गाडी चालवत असताना फ्री ठेवायचा असतो आणि गरजेप्रमाणे तुम्हाला फक्त स्पीड द्यायचं आहे आणि ब्रेक दाबायचा आहे। तर त्याच्यामध्ये तुम्हाला क्लच हा दिलेला नसतो, फक्त तुम्हाला एक्सेलेटरने ब्रेकने गाडी कंट्रोल करायची असते, त्यामुळे ती गाडी चालवणं खूप इझी असतं। आता आपण बघूया की गाडीचे गिअर्स हे कशा प्रकारे वापरले जातात। तर बघा, ह्याला गिअर लिव्हर बोललं जातं। आता आपली गाडी न्यूट्रलमध्ये आहे। न्यूट्रल म्हणजे बघा इथे जे नंबर दिलेले आहेत 1, 2, 3, 4, 5 आणि रिव्हर्स। तर आपली गाडी सध्या हा जो सेंटर पॉईंट आहे ह्याच्यामध्ये ह्या जो पॉईंट असतो ह्याला न्यूट्रल बोललं जातं। न्यूट्रलचा अर्थ हा होतो की गाडी जरी तुम्ही इंजिन चालू केलं आणि किती जरी एक्सेलेटर दिलं तरी पण तुमची गाडी चालणार नाही। गाडी चालण्यासाठी गाडी कंपल्सरी तुमची कोणत्या पण एका गिअरमध्ये असली पाहिजे। आणि तीच जर गाडी जर तुम्ही थांबलेली असेल तर थांबलेली गाडी स्टार्ट करताना तुमची गाडी कंपल्सरी फर्स्ट गिअरलाच असली पाहिजे। कधी पण तुम्ही सेकंड, थर्ड गिअरला गाडी स्टार्ट करायला जाऊ नका, कारण की त्याच्याने इंजिनवर खूप लोड येत असतो। तर थांबलेली गाडी स्टार्ट करताना तुम्हाला फर्स्ट गिअरला टाकूनच गाडी चालू करायची असते। आणि गिअर बरेच जण जेव्हा गाडी शिकत असतात तर चुकीच्या पद्धतीने गिअर ऑपरेट करतात। गिअर जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने ऑपरेट केलेत तर त्याच्याने गिअर बॉक्सला लवकरात लवकर खराबी येते। म्हणजे जर तुम्ही आता बघा गाडी न्यूट्रलमध्ये गाडी जर असेल तर तुमचं गिअर लिव्हर बघा असं इकडे इकडे आरामात मूव्ह होऊ शकतं। फक्त हाच जो असा पॉईंट आहे न्यूट्रल ज्याच्यामध्ये गिअर असा मूव्ह होतो, तेच जर तुमची जर गाडी दुसऱ्या कोणत्या पण गिअरमध्ये असेल, आता बघा तिसऱ्या गिअरमध्ये टाकली तर तुमचा गिअर असा जास्त मूव्ह होणार नाही। चौथ्या गिअरमध्ये जरी असेल तरी पण मूव्ह होणार नाही। म्हणजे जर न्यूट्रलमध्ये बरेच ड्रायव्हर लोक तुम्ही बघितलं असेल की असे मूव्ह करून बघतात, म्हणजे ते चेक करत असतात की गाडी आपली न्यूट्रलमध्ये आहे का। तर आता जर बरेच जण मगाशी जे तुम्हाला सांगितलं की फर्स्ट गिअर, सेकंड गिअर चुकीच्या पद्धतीने टाकतात, म्हणजेच चुकीच्या पद्धतीने बघा फर्स्ट गिअर टाकताना असं तिरकस असं ढकलतात, तर त्याच्याने गिअर बरोबर पडत नाही। तुम्हाला योग्य पद्धतीने गिअर कसे ऑपरेट करायचे ते आपण बघूया। जर तुम्हाला जर फर्स्ट गिअर जर करायचा असेल तर कधी पण तुमच्या हाताची पोझिशन पण बरोबर पाहिजे। म्हणजेच तुम्हाला लेफ्ट साईडला असं पुश करून बघा, ही लाईन तुम्ही बघत असाल आपली न्यूट्रलमध्ये आहे, म्हणजे तुम्हाला
डाव्या साईडला पुश करून तुम्हाला पुढे ढकलायचं आहे. म्हणजे ते बघा, न्यूट्रलमधून जर तुम्हाला फर्स्ट करायचं आहे तर डाव्या साईडला पुश करा आणि नंतर तुम्हाला फर्स्ट गिअर करून घ्यायचा. आता आपली इंजिन बंद आहे त्यामुळे क्लच दाबायची गरज नाही आहे. पण जेव्हा तुम्ही प्रॅक्टिकली कराल तर गिअर टाकताना तुम्हाला कंपल्सरी क्लच हा 100% दाबूनच तुम्हाला गिअर चेंज करायचं. ते आपण पुढे जाऊन बघूया. आता आपली गाडी बघा फर्स्ट गिअरमध्ये आहे. त्याच्यानंतर जर तुम्हाला सेकंड करायचं असेल तर तुम्हाला असं इकडे पुश करून डाव्या साईडला पुश करून तुम्हाला सेकंड गिअर करून घ्यायचा असतो. फर्स्ट टू सेकंड करताना तुम्ही डायरेक्ट अशी सवय नका ठेवू की बरेच जण बघा फर्स्ट गिअरमध्ये जर गाडी असेल तर न्यूट्रलमध्ये आणतात, नंतर सेकंड गिअर करतात. फर्स्टला जायचं असेल तर न्यूट्रल करतात, नंतर फर्स्ट गिअर करतात. तर हे तसं बघायला गेलं तर हे चुकीचं आहे, कारण की ह्याच्यामध्ये तुमचा थोडासा टाईम वाढतो गिअर चेंज करायचा. तर तुम्ही ही सवय लावून घेऊ नका. कधी पण फर्स्ट टू सेकंड किंवा सेकंड टू फर्स्ट जाताना कंपल्सरी बघा असं पुश करा, सेकंड गिअर करा, फर्स्ट करताना पुश करा आणि नंतर मग तुम्हाला फर्स्ट गिअर करून घ्यायचं आहे. आणि गाडी शिकत असताना सगळ्यात आता आपण न्यूट्रल करूया. गाडी शिकत असताना कधी पण तुम्ही सगळ्यात पहिलं फर्स्ट गिअर व्यवस्थित शिकून घ्या. दर 10-10 मीटरला गाडी स्टॉप करा आणि 10-10 मीटरला स्टॉप करत असताना जर तुमचं इंजिन जर बंद होत नसेल याचा अर्थ तुम्हाला फर्स्ट गिअर व्यवस्थित कळायला आहे. त्याच्यानंतर तुम्ही सेकंड गिअर करा. म्हणजे तुम्ही सेकंड आणि फर्स्ट व्यवस्थित शिकून घ्या. जोपर्यंत फर्स्ट गिअर आणि सेकंड गिअर तुमचा व्यवस्थित होत नाही तोपर्यंत तुम्ही थर्ड आणि फोर्थ गिअर करायला जाऊ नका. थर्ड, फोर्थ गिअर, फिफ्थ गिअर हे सगळे नंतरची कामं आहेत. आणि फर्स्ट गिअर फर्स्ट आणि सेकंड गिअर व्यवस्थित झाला की नंतर तुम्ही रिव्हर्स गिअरची पण प्रॅक्टिस करू शकताय. आता आपण बघूया की गाडीचा जो हँडब्रेक आहे, हँडब्रेक कशा प्रकारे काम करतं, हँडब्रेकचं काम काय असतं. हँडब्रेक बघा, आता आपला हँडब्रेक हा रिलीज आहे. हँडब्रेकचं काम हेच असतं, जेव्हा पण तुम्ही गाडी एखाद्या ठिकाणी जेव्हा पार्किंग करत असाल, चढ असेल, उतार असेल किंवा सपाटीचा रोड असेल, तर हँडब्रेक जर तुम्ही लावलात म्हणजेच तुमच्या गाडीचे जे मागचे चाकं असतील त्यांना ते लॉक करून ठेवतं. कारण की कोणता पण हँडब्रेक हा मागच्या चाकांशी कनेक्टेड असतो, मागच्या चाकाने ते लॉक करून ठेवतं. आणि हँडब्रेक जर तुम्हाला रिलीज करायचं असेल तर त्यावेळेला तुम्हाला बघा रिलीज करत असताना हे बटन तुम्हाला असं दाबायचं आहे. बटन प्रेस करून ठेवा. बटन आता बघा आतमध्ये जात नाही आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला हँडब्रेक थोडासा उचलायचा आहे. हलकासा उचललात की बटन आतमध्ये जाईल आणि बटन पकडूनच तुम्हाला हँडब्रेक असा रिलीज करून घ्यायचा आहे, म्हणजे रिलीज करायचं आहे. आणि हँडब्रेक लावताना कधी पण तुम्हाला हे बटन दाबायची गरज नाही. बटन न दाबता तुम्हाला हँडब्रेक अशा प्रकारे जोरात उचलून घ्यायचा आहे. तुम्हाला एक फील होईल की तुमचा हँडब्रेक एंगेज झालेला आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हँडब्रेकचा वापर करायचा आहे. आणि जेव्हा पण तुम्हाला गाडी चालवायची असेल तर आठवणीने तुम्हाला हँडब्रेक हा कंपल्सरी रिलीज करून घ्यायचा आहे. कारण की बरेच जण गाडी शिकत असताना हँडब्रेक काढायला विसरतात. हँडब्रेक लावून कधी पण तुम्ही गाडी चालवू नका, कारण की त्याच्याने तुमची जी हँडब्रेकची जी केबल असते ही खराब होऊ शकते. तर त्यामुळे हँडब्रेक जर कधी पण एंगेज असेल, गाडी जेव्हा तुम्ही स्टार्ट करणार तर सगळ्यात पहिलं तुम्हाला हँडब्रेक हा अशा प्रकारे रिलीज करून घ्यायचा असतो. आता आपण बघूया की गाडीचं की बॅरेल काय असतं आणि गाडी कशा प्रकारे स्टार्ट केली जाते हे आपण पाहूया. तर बघा, गाडीमध्ये जिथे आपण चावी टाकतो त्याला की बॅरेल बोलला जातं. आणि की बॅरेलला बघा इथे तुम्ही लिहिलेलं बघत असाल की एक लॉक मोड आहे. लॉकमध्ये जे तुमची स्टेअरिंग हे लॉक झालेली असतं, तर तुम्ही बघू शकता स्टेअरिंग आपली पूर्णपणे लॉक आहे. त्याच्यानंतर दिलेलं आहे की ACC म्हणजे एक्सेसरीज मोड आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचा FM असेल तो चालू करू शकताय. जर तुमचे मिरर जर ऑटोमॅटिकवाले असतील तर ते मिरर पण तुम्ही ऑपरेट करू शकताय. त्याच्यामध्ये दिलेलं आहे ऑन दिलेलं आहे. ऑन मोडवर जर तुमची चावी आणली तर त्याच्यामध्ये क्लस्टर मीटरमध्ये जी लाईट असते ती चालू होऊ शकते. आणि प्लस तुमचे जर विंडो जे असतात त्या तुम्ही अपडाऊन करू शकताय. आणि त्याच्यानंतर इथे ते स्टार्ट दिलेलं आहे. कधी पण जर तुमची चावी जर ऑन मोडला जर असेल आणि जर तुम्ही 1 सेकंडसाठी जर स्टार्टला जर आणली तर तुमचं इंजिन पण चालू होईल. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण प्रॅक्टिकली बघूया. आता बघा, आपली स्टेअरिंग ही पूर्णपणे लॉक आहे. तर आपण सगळ्यात पहिलं जर स्टेअरिंग जर लॉक असेल, कधी कधी स्टेअरिंग काही जण लॉक करत नाही, जर स्टेअरिंग जर लॉक होत असेल आणि जर तुमची चावी बघा जेव्हा तुम्ही इन्सर्ट कराल आतमध्ये तर चावी जर ऑन करायला गेलं तर पहिली गोष्ट म्हणजे चावी फिरणारच नाही. तर चावी फिरण्यासाठी तुमची स्टेअरिंग ज्या पण साईडला मूव्ह होते, जर आता बघा उजव्या साईडला मूव्ह होते तर उजव्या साईडला अशी मूव्ह करा आणि पकडून ठेवा तिला. आणि पकडून ठेवल्यानंतर जर तुम्ही सोडलं तर बघा रिव्हर्स येईल स्टेअरिंग, तर त्यामुळे तुम्हाला स्टेअरिंग अशी पकडून धरायचे आणि चावी हलकीशी तुम्हाला ऑन करायची आहे. तर बघा, आपण XCC म्हणजे एक्सेसरीज मोडवर येऊन चावी ऑन केले, ज्याच्याने तुमचा FM आणि तुमचे मिरर हे ॲडजस्ट होतील. आणि त्याच्यानंतर तुम्हाला ऑन मोडवर आणायचं आहे. ऑन मोडवर आणल्यानंतर तुम्ही बघू शकताय क्लस्टर मीटरमध्ये तुमची लाईट आलेली आहे. तुम्ही विंडोज पण बघू शकता, अपडाऊन तुम्ही करू शकताय. आणि जर गाडी जर तुम्हाला स्टार्ट जर करायची असेल तर हा खूप महत्त्वपूर्ण पॉईंट आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला गाडी स्टार्ट करत असताना जर तुम्ही एकदमच नवीन गाडी शिकत असाल तर कधी पण सगळ्यात पहिले तुम्हाला बघायचं आहे की तुमची गाडी ही न्यूट्रलमध्ये असली पाहिजे. आणि गाडी स्टार्ट करताना तुम्ही एक अशी सवय ठेवा गाडी शिकताना की क्लच आणि ब्रेक पकडूनच तुम्ही इंजिन चालू करा. ॲक्च्युली गाडी जर न्यूट्रलमध्ये असेल तर तिथे तुम्हाला क्लच पकडायची गरज नाही आहे, पण एक चांगली सवय म्हणून तुम्ही क्लच आणि ब्रेक पकडूनच इंजिन चालू करायची सवय ठेवा. मग बघा, गाडी आपण न्यूट्रलमध्ये केलेली आहे, क्लच आणि ब्रेक पकडला आणि इंजिन चालू करत असताना कधीच चावी तुम्ही 3-4 सेकंद अशी पकडून धरू नका, कारण की त्याच्याने तुमच्या बॅटरीवर पूर्णपणे लोड येणार
आणि बॅटरी ही लवकरात लवकर खराब पण होऊ शकते. यासाठी इंजिन चालू करताना तुम्हाला चावी 1 सेकंदच पकडून धरायची आहे. फॉर एक्झाम्पल बघा, आता आपण क्लच ब्रेक पकडलेला आहे, गाडी आपली न्यूट्रलमध्ये आहे आणि 1 सेकंद चावी पकडली, इंजिन आपलं चालू झालेलं आहे, आपली गाडी न्यूट्रलमध्ये आहे. तुम्ही बघू शकता, तुम्हाला इंजिनचा आवाज पण येईल. न्यूट्रलमध्ये किती जरी एक्सलेटर दिलं तर गाडी तुमची चालणार नाही. इंजिन आपण बंद करूया. तर बघा, आपण इंजिन आता बंद केलेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला क्लच आणि ब्रेक पकडूनच इंजिन चालू करायचं असतं. आपण चावी थोडी बाहेर काढूया. तर बघा, हे जे पण आपण आता फंक्शनिंग बघितले, गाडी आपण प्रॅक्टिकली आता चालवून बघितलेली नाहीये. तर गाडी प्रॅक्टिकली कशा प्रकारे चालवायची हे सारे फंक्शन यूज करून याच्यावर पण आपण पुढची व्हिडिओ घेऊन येणार आहोत. ज्याच्यावर ऑलरेडी एक व्हिडिओ बनवली होती, पण ज्याच्यामध्ये बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या होत्या की त्या व्हिडिओमध्ये म्युझिक ही जास्त झाली होती. तर त्यामुळे आपण ती पण व्हिडिओ रिपीट करणार आहोत. तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड बाय.